नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणत्या सेवा कराव्यात, त्यांचं महत्त्व काय आहे आणि योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आणि ही सेवा केल्याने स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत पवित्र आणि भक्तांसाठी खास असा विषय घेऊन आलो आहोत, स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष सेवा। तर स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात। आजही लाखो भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस हा प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। या दिवशी जर आपण श्रद्धा आणि भक्तिभावाने काही विशेष सेवा केल्या तर स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात। चला तर मग जाणून घेऊया की पुण्यतिथीला कोणत्या सेवा कराव्यात। सर्वात पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण। या दिवशी ओम श्री स्वामी समर्थ हा जप जितका जास्त करता येईल तितका करा। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात सतत स्वामींचे नामस्मरण करा। हा जप तुमच्या मनाला शांत करतो आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। दुसरी सेवा म्हणजे गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र वाचन। पुण्यतिथीच्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण किंवा स्वामींच्या जीवनावर आधारित ग्रंथ वाचणे अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते। यामुळे काय होतं की आपल्या मनात श्रद्धा वाढते आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते। तिसरी सेवा आहे अन्नदान सेवा। मित्रांनो, स्वामी समर्थांना अन्नदान हे अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी गरजूंना, गरिबांना किंवा एखाद्या मंदिरात अन्नदान केल्यास स्वामींची विशेष कृपा मिळते। लक्षात ठेवा की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। चौथी सेवा आहे स्वामींची पूजा आणि आरती। घरात किंवा मंदिरात स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून त्याची विधीपूर्वक पूजा करा। फुलं अर्पण करा, दीप लावा, धूप लावा, मनापासून आरती करा। ही सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण होते। पाचवी सेवा आहे व्रत आणि संयम पाळणे। या दिवशी शक्य असेल तर उपवास करा किंवा साधं आणि सात्विक अन्न जेवण घ्या। मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा। वाईट विचार, राग असेल किंवा अहंकार असेल त्यापासून दूर राहा। पुढची सहावी सेवा आहे भजन आणि कीर्तन। स्वामी समर्थांच्या नावाने भजन, कीर्तन किंवा नामसप्ताहात सहभागी व्हा। घरातही तुम्ही छोटंसं भजन करू शकता। यामुळे काय होईल की घरातील जे वातावरण आहे ते पवित्र होईल आणि त्यामुळे भक्तिभावही वाढेल। सातवी आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे काय की दुसऱ्यांना मदत करणे। स्वामी समर्थांनी नेहमीच मानवतेचा संदेश दिलाय आणि म्हणूनच या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा कोणाचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा। आणि हीच खरी सेवा आहे जी स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, या सर्व सेवा करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की सेवा करताना मनात कुठलाही दिखावा किंवा अपेक्षा ठेवू नका। या सेवा करताना फक्त मनामध्ये श्रद्धा, प्रेम आणि विश्वास असू द्या। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर आपण त्यांच्या मार्गावर चाललो तर जीवनातील कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही। श्री स्वामी समर्थ। शेवटी एवढंच सांगेन की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी या सेवा करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव तुमच्या जीवनात घ्या। श्री स्वामी समर्थ। एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.